नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेअर पॅक बनवणार आहोत। या हेअर पॅकने तुमची केस गळती जी आहे ती बंद होणार आहे आणि तुमचे जर केस पांढरे असतील तर ते सुद्धा काळे होणार आहेत। आता हा जो हेअर पॅक आपण बनवणार आहोत त्यामध्ये जर रेशो आपण परफेक्ट ठेवलात, म्हणजे जेवढ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत, ज्या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत ते परफेक्ट जर ठेवलात तर तुमचे दोन म्हणजे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत। पहिला प्रॉब्लेम जो आहे तो हेअरफॉल होत असेल तर हेअरफॉल होणं बंद होणार आहे आणि केस पांढरे असतील तर ते सुद्धा काळे होणार आहेत। तर संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आणि परफेक्ट लक्षात येईल। आणि हा जो हेअर पॅक बनवणार आहोत तर खूप अशा महागड्या वगैरे वस्तू नाहीयेत, तर खूप म्हणजे इझिली मार्केटमध्ये मिळतात याच वस्तूपासून आपण हा हेअर पॅक बनवणार आहोत। तर पांढरे केस काळे करण्यासाठी डाय जर तुम्ही वापरत असाल आणि यापूर्वी जर डाय वापरला असेल तर ते पूर्णपणे बंद करा, कारण की डाय शेवटी केमिकलच आहे आणि त्यामुळं तुमच्या डोळ्यांवरती किंवा तुमच्या स्किनवरती म्हणा किंवा जे केस पांढरे झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही काळे होण्यासाठी जर डाय लावत असाल तर होतं काय, तात्पुरते केस काळे होतात पण हळूहळू केस जे आहेत आणखीन पांढरे म्हणजे आजूबाजूचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागतात। त्यामुळं केमिकल वापरणं बंद करा आणि नॅचरल वस्तूपासून सुद्धा आपण व्यवस्थित केस जे आहेत ते काळे करू शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला, एका पॅकमुळे दोन फायदे आहेत, तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला सुरुवात करू व्हिडिओला। तर हा जो पॅक आहे तो बनवण्यासाठी आपल्याला प्रमाणाकडे परत सांगते लक्ष द्यायचं आहे। आणि सगळ्यात अगोदर मी काय घेतलेलं आहे, लोखंडाची कढई। या पॅकसाठी आपल्याला लोखंडाची कढई किंवा लोखंडाचं भांडं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। लोखंडाचं भांडं वापरलं तरच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे। तर बघा, सगळ्यात अगोदर लोखंडाचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे मेहंदी। आता मेहंदी घेतली म्हणजे हिना पॅक आहे किंवा मेहंदी पॅक आहे हा असा ग्रह अजिबात धरायचा नाहीये, कारण की हा मेहंदी पॅक नाहीये। तर बघा, इथं प्रमाणाकडे परत लक्ष द्या। 2 चमचे मी मेहंदी घेतलेली आहे आणि यामध्ये दुसरी जी वस्तू आहे ती कोणती ॲड करायची तर आवळा पावडर। 2 चमचे मेहंदी पावडर आणि 3 चमचे आवळा पावडर। आवळा पावडर चांगल्या कंपनीची वापरा, मेहंदी जी आहे ती नॅचरल वापरा। कोणतीही नॅचरल मेहंदी वापरा, केमिकलवाली वापरू नका। मी नुपूर मेहंदी वापरलेली आहे, तुम्ही हवं तर गणपती छाप, नुपूर ज्या तुम्हाला आवडतात त्या ती मेहंदी वापरू शकता। तर आता इथं बघा, आवळा पावडर घेताना मी भरभरून 3 चमचे आवळा पावडर घेत आहे। आवळा पावडर घालताना अजिबात कंजूसी, चिकटपणा करायचा नाहीये। 3 भरभरून चमचे आवळा पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायचे। 2 चमचे मेहंदी आणि त्यामध्ये 3 चमचे आवळा पावडर। तर 3 चमचे आवळा पावडर आपण घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे तिसरी वस्तू जी आहे ती आहे, इथं बघू शकता, मेथी दाणा। आता मेथी दाणा सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त हेल्दी ऑप्शन आहे आणि त्यासाठी यामुळं केस जे आहेत ते खूप जास्त सिल्की शायनी होतात, त्यामुळं आपण इथं 1 चमचा मेथीदाणा वापरतोय। आता बघा, जर तुम्हाला एक्स्ट्रा मेथीदाणा वापरायचा असेल, म्हणजे एक्स्ट्रा शाईन हवी असेल, तरी सुद्धा तुम्ही परत आणखीन 1 चमचा मेथीदाणा वापरू शकता। पण मी आता सुरुवातीला 1च वापरलेला आहे आणि दुसरा जो चमचा आपण वापरणार आहोत म्हणजे मेथीदाणा तो ऑप्शनल असणार आहे। तर इथं 1 चमचा मेथीदाणा वापरलेला आहे आणि आता चौथी वस्तू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे, ते आपल्याला वापरायचंच आहे। आणि चौथी वस्तू कोणती आहे तर ती आहे महाभृंगराज पावडर। महाभृंगराजला आयुर्वेदामध्ये केसांचा राजा म्हटलं जातं, ते यामुळेच की हे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे आणि हे आता या पॅकमध्ये अजिबात स्किप करायचं नाहीये। तर महाभृंगराज पावडर जी आहे ती 1 भरून चमचा आपल्याला यामध्ये वापरायचा आहे। तर महाभृंगराज पावडर सुद्धा आपण घातलेली आहे आणि मगाशी मी म्हणले की एक्स्ट्रा शाईन जर हवी असेल तुम्हाला केसांमध्ये तर परत तुम्ही 1 चमचा मेथीदाणा पावडर वापरू शकता। आता या सगळ्या पावडर तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवू शकता आणि नसेल तसं जमत तर विकत घ्या, चांगलं ब्रँड घ्या, कोणतेही ब्रँड घ्या, पण चांगला रिझल्ट आला पाहिजे यासाठी थोडंसं सर्च करूनच मग त्या पावडरी तुम्ही विकत घ्या। तर बघा, या सगळ्या पावडरी व्यवस्थित मिक्स करायच्यात। प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल, 2 चमचे मेहंदी,
3 चमचे आवळा पावडर, 1 चमचा महाभृंगराज, 2 चमचे मेथीदाणा. हे प्रमाण परफेक्ट असणार आहे. तर या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि यामध्ये नॉर्मल पाणी आता आपल्याला ॲड करायचं आहे. गरम पाणी किंवा खूप जास्त थंड पाणी असं नाही, तर नॉर्मल आपण जे पाणी पितो ते पाणी आपल्याला ॲड करून व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घाला आणि याचा पॅक जो आहे तो खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा आपल्याला बनवायचा नाही. व्यवस्थित बनला पाहिजे. नाहीतर होतं काय, खूप जास्त घट्ट जर बनला तर रिझल्ट इतका परफेक्ट येणार नाही आणि खूप जास्त पातळ बनला तर तो केसातून टपकतो. त्यामुळं आपल्याला परफेक्ट याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ठेवली पाहिजे. तर बघा या पद्धतीनं गाठी ज्या आहेत त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात आपल्याला. आणि सुरुवातीला हा पातळ झाल्यासारखं थोडंसं वाटेल आणि एक 5 मिनिटानंतर परत तो घट्ट होणार आहे आणि परत आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर बघा आता सध्या तरी हा असा झालेला आहे. आणि एकदम जर तुम्ही पाणी घातलात आणि खूप जास्त पातळ झालं तर मग काही उपयोग नाही. केसातून हे सगळं काही टपकून जाईल खाली, म्हणजे गळून जाईल. त्यामुळे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालतच हा पॅक आपल्याला बनवायचा आहे. आणि आता बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करा. या पद्धतीची सुरुवातीला असली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे लिंबू. तर लिंबू तुम्ही अर्धा इथं घ्या, अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. आता बरेच जण म्हणतील की लिंबामुळे केस ड्राय वगैरे होतात, पण असं काही नाही आहे. तुमची जी स्किन आहे, म्हणजे केसांची मुळं जी आहे ती मजबूत होतात आणि डॅन्ड्रफ वगैरे सगळं काही जातो. यामुळं आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. तर बी आपण या पद्धतीनं काढून लिंबाचा रस पिळू आणि मग आता बघा 5 मिनिटासाठी आपल्याला हे असंच मिश्रण ठेवायचं. लिंबाचा रस जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि 5 मिनिटासाठी हे मिश्रण जे आहे ते थोडंसं साईडला काढून ठेवा. 5 मिनिटानंतर काय होणार आहे, हा पॅक परत एकदा घट्ट होणार आहे. कारण की सगळ्या ज्या पावडरी आहेत त्या पाणी शोषून घेणार आहेत आणि पॅक घट्ट होणार आहे. परत आपल्याला 5 मिनिटानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागणार आहे. तर बघा गाठी सगळ्या व्यवस्थित फुटलेल्या आहेत आणि कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी असायला हवी सुरुवातीला. तर बघा 5 मिनिटानंतर हा पॅक जो आहे तो असा होणार आहे. लगेच पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे पॅकने आणि परत आपल्याला थोडंसं पाणी घालून हा पॅक जो आहे तो ठेवायचा आहे. आता किती वेळ ठेवायचा आहे बघा, 24 तास जर तुम्ही हा पॅक ठेवलात या कढईमध्ये आणि मध्ये मध्ये या पद्धतीने चमच्याने मिक्स करत राहिलात तर तुमचा कलर जो आहे, केसांचा जो कलर येणार आहे तो डार्क येणार आहे. 2 दिवस ठेवला तर त्यापेक्षा डार्क आणि 3 दिवस ठेवला तर त्यापेक्षाही डार्क. तर 3 दिवस जास्तीत जास्त हा पॅक तुम्ही कढईमध्ये 3 दिवस ठेवू शकता. 3 दिवसापेक्षा जास्त हा पॅक कढईत जर ठेवला तर रिझल्ट देणार नाही. लक्षात ठेवायचं आहे, जास्तीत जास्त 3 दिवस. शक्यतो तो तुम्ही 2 दिवसानंतर लगेच लावायचा आहे. तर बघा हा पॅक आपला रेडी आहे, अप्लाय करू शकता. तर असा हा आपला साधा सोपा हेअर पॅक जो आहे तो बनवून तयार आहे. आता याला वापरायचं कसं, तर केसांच्या मुळांना व्यवस्थित लावायचं आहे हेअर पॅक. आणि जर उरलाच तर केसांना सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे जर तुमचा हेअरफॉल होत असेल तर तुम्ही केसांच्या मुळांकडे लक्ष द्यायचंय. आणि तुम्ही जर पांढरे केस काळे करण्यासाठी लावत असाल तर संपूर्ण केसांना लावायचंय. 2 ते 3 तास केसांवरती ठेवायचंय. त्यानंतर नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करायचं आहे. त्यानंतर ऑइल लावायचंय व्यवस्थित. कोणतंही ऑइल लावा तुम्ही, म्हणजे खोबरं तेल लावा किंवा मोहरीचं तेल लावा किंवा दुसरं कोणतं तुम्हाला जे आवडतं तेल लावा. व्यवस्थित मसाज करा आणि दुसऱ्या दिवशी मग शॅम्पू करा. आता इथं हेअरफॉलसाठी हे तुम्ही ट्राय करू शकता. हिना स्किप सुद्धा करू शकता. जर हिनाची ॲलर्जी तुम्हाला असेल तर हिना ज्यांना हेअरफॉल होतोय त्यांनी स्किप करू शकता, चालतं त्यांनी स्किप जरी केलं तर. पण जे लोक पांढरे केस काळे करण्यासाठी वापरत आहेत म्हणजे हा पॅक, तर त्यांनी मात्र काय करायचंय, पहिल्यांदा वापरायचंय हा पॅक आणि पूर्ण वॉश करून घ्यायचे 2 ते 3 तासानंतर केस. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा अप्लाय करायचंय. तेल लावायचं नाहीये डायरेक्ट. तर तसेच केस सोडायचे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हा हेअर पॅक जो आहे तो लावायचा. म्हणजे 2 वेळा लावायचे. तेव्हा तुम्हाला हा पॅक जो आहे तो नॅचरल काळा कलर देणार आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये थोडासा हलकासा कलर येणार आहे आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये डार्क कलर येणार आहे. तर अशा करते व्हिडिओ लक्षात आला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब न करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.